कोथरूड विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांसमोर भाजपमधूनच आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। कोथरूडमध्ये दादांना आव्हान। भाजपचे अमोल बालवडकर कोथरूडमधून इच्छुक। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय। पुण्याच्या कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांसमोर भाजपमधूनच आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे, कारण भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पक्षानं संधी दिल्यास नक्कीच निवडणूक लढणार असल्याचं बालवडकर यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर बालवडकर यांनी कोथरूडमध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शनही केलंय। त्यामुळे कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। भारतीय जनता पक्ष न्याय देणारा पक्ष आहे। शेवटी जो कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो त्या धर्तीवरती पक्ष विचार करेल। निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक कार्यकर्ता म्हणून, एक कार्यकर्त्याला आणि जनतेचा कल म्हणून, एक जनतेतील मत म्हणून, जनतेचं मत ऐकून त्या ठिकाणी मला संधी देईल असं मला वाटतं। अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं चंद्रकांत पाटलांचं काय होणार? महायुतीत यावरून पेच निर्माण होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अमोल बालवडकर नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। अमोल रतन बालवडकर यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1987 साली झाला। गेल्या अनेक वर्षांपासून कोथरूड बालेवाडी परिसरात सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत। मार्च 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून विजयी झाले। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहराचे सरचिटणीस म्हणून काम पाहिलंय। शहर सुधार समितीचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत होते। 4 मे 2019 ला बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि सुतारवाडी मतदारसंघांची पक्षाकडून जबाबदारी देण्यात आली। सध्या कोथरूडमधून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार आहेत। भाजप नेत्या मेधा कुलकर्णीही कोथरूडमधून यावर्षी इच्छुक होत्या, मात्र पक्षानं त्यांना राज्यसभा देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे। आता पुन्हा चंद्रकांत पाटलांविरोधात बालवडकर यांनी ही उमेदवारीवर दावा केलाय। त्यामुळे बालवडकर यांची समजूत काढण्यात भाजपला यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।